भूक लागली मला भूक लागली, भूक लागली मला भूक लागली. कुठं गेली ही सुनबाई काय कळना. लय जोराची भूक लागली. इतर कधीपासून वाट बघतोय तिची, अजून आली नाही. कुणाची घर हिंडायला गेली काय माहित. एक तर पोटात भुकेनं कसं कालवायला लागलंय आणि ही एक दिसना झाल्या. काहीतरी डोसा बिसा पोहे बिहे करायला सांगितलं असतं, निदान चहा तरी दिली असती. कुठशी गेली मरायला तोंड घेऊन कुणास ठाऊक. येऊ दिस तिला घराकडे, बघतोच तिच्याकडे जरा. घरात बसायचं सोडून 4-4 घरं हिंडायला लागली दिवसात ना. मी आले, मी पाहिलं, मी जिंकले, मी जिंकून घेतलं सारं, मी आले. वा वा, बाहेरून फिरून आलं की किती मस्त आणि फ्रेश वाटतं ना. खूप छान वाटायला लागलंय. सासूबाई तुम्ही काय करताय तिथं बसून? मी वय इथं अंडी घालालोय. येतेस काय मोजायला? कवापासून वाट बघालोय तुझी. गावभर हिंडून गाणी म्हणत यायला लागली असते. सासू बिसू घरात हाय, भ्याव बिव काय हाय का नाही? जरा तरी घाबरतेस काय? गावभर हिंडून येतेस नाचून. झालं का तुमचं आता सासू पुराण चालू? तरीच म्हटलं डोळ्यात खुपलंच असणार मी घरात नाही म्हटल्यावर. काय झालंय बोंबलायला? मी जरा नसून चालत नाही तुम्हाला? काय होतंय सारखं मला माझ्या नावानं बोंबलतायसा? माझ्याशिवाय काय चालत नाही तुमचं? तुमचं तुम्हाला उठून करून खायला होत नाही काय? माझी कशाला वाट बघत बसताय? चिंगे लय बोललीस तर अशी कानाखाली दिन का नाही गरा 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 फिरून येशील आणि गावभर. ए चिंगे, तुला म्हणून सांगतोय, माझ्या पुढे लय शहाणपणा करायचं नाही. उडतेला पाखराची पक मोजतोय मी. इथं माझ्या पुढे नकर करायचं नाही. चल मला चहा करून आण जा. उठ कामाला लाग. हिंडून झाला असला तर येऊ दे तुझा नवरा, त्याच्या कानावर घालते आता. ओ सासूबाई, नवऱ्याचं बॅग कोणाला घालताय? मी काय नवऱ्याला भितते? तुमचं पोरगच मला भितय. मला बघून कोपऱ्यात जाऊन बसतय. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. आणि जेवण नाही केलं तर उपाशी झोपशिला. माझ्या संग चांगलं बोलायचं आणि मोजकच बोलायचं. लय वटावटा करायचं नाही. हिच्या आईला हिच्या लयच माझ्या तापलेली दिसते. आईला मी काय तर लय बोललो तर उपाशी झोपवल मला. आधीच मला भूक लागली आहे. हिच्या संग गोड बोलून काय तर खायला करायला लावतो, म्हणजे कसं बरं होईल. चिंगी, अगं मी तर मजाक करत होते. कशी करतेस ते बघाल ते ग. काय नाही काय नाही, तुलाही चांगली आहेस. मला वाटलं कुठं बाहेर गेल्यास ग, म्हणून काळजी वाटाल ती ग. म्हणून जरा काळजीपोटी 4 शब्द बोललो तर लगेच माझ्या अंगावर चढत्यास बघ. जा जरा चहा ठेव जा आपल्या दोघींसाठी. मस्त टीव्ही बघत चहा बिस्किट खाऊया आपण दोघी. आता कसं शाण्यागत सुत्ता आणि सरळ आलासा. आली का नाही गाडी रुळावर? जराशी बाहेर गेलो तर लागलं पोटात दुखायला तुमच्या. मी गरीब हाय, मी चांगली हाय म्हणून टिकलोय, ना तर तुमच्या हाताखाली कुठली सुनच टिकली नसती. लय डोक्याला ताप देतायसा. बसा जावा त्या सोफा सेटवर, देतो तुम्हाला चहा. बघा मला गुणाची ग बाई माझी. जा ग जा. लगेच डोक्यात राग घालून घेतेस बघ. मी काय आपल्या सहजच तुझी चेष्टा करायला गेले ग. आत्ता आले सासूबाई. फक्कडपैकी अल्ल घालून चहा करते तुम्हाला आणि मला. मस्तपैकी देवदन का. हिच्या आईला हिच्या लईच डोक्यावर चढून बसवले लेकानं माझ्या. तर किती गोड बोललं तरी ऐकत नाही. गोड बोललो म्हणून बरं झालं, नाहीतर चहा बी मिळाला नसता. आईला माझी फजिती करून ठेवली या पोरगीनं. मी हाय म्हणून हे हाय, नाहीतर काय खरं नव्हतं.